नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या गुरुवारी आलेली आहे निर्जला एकादशी. तर ही एकादशी गुरुवारी आल्यामुळे हिला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात निर्जला एकादशीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. जर मुला-मुलींच्या लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा उपवार मुलांचे विवाह ठरण्यात अडचण येत असेल तर निर्जला एकादशीला हळकुंडाचा उपाय करणे अत्यंत प्रभावी मानला आहे. या उपायाने विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहाचे योग लवकर जुळून येण्यासाठी हा उपाय अत्यंत फलदायी मानला आहे. निर्जला एकादशीला फक्त 5 हळकुंड घरात या ठिकाणी ठेवायचे आहेत. 30-40 वर्षाची मुलं असतील, लग्न जमत नाही, ही 5 हळकुंड घ्या. 45 दिवसात लग्नाची तारीख पक्की, विष्णूंची गॅरंटी आहे. 21 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग हे निर्माण होत. तर मंडळी, आजकाल आपण पाहत असतो बऱ्याच मुलींचं लग्न ठरत नाही. मुलगा इंजिनियर आहे, पगार लाखात आहे, मुलगी सुंदर शिकलेली नोकरीवाली आहे, तरी लग्न जमत नाही. कारण गुरुदोष आहे म्हणून लग्न रखडते, राहू केतू खराब आहे म्हणून बोलणी मोडतात, नजर लागली आहे म्हणून रिश्ते येत नाहीत आणि शेवटच्या दिवशी नाही म्हणतात आणि 3-4 वर्ष झाले स्थळच येत नाही. आई वडिलांना वाटतं आपल्या नशिबात सुख नाही. पण थांबा, निर्जला एकादशी आली आहे. हा दिवस 24 एकादशींना भारी आहे. आज सांगते हळकुंडाचा असा उपाय जो गुरुग्रहाला प्रसन्न करून 45 दिवसात घरामध्ये लग्नाची सनई वाजेल. मंडळी, ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम नारायण अशी कमेंट करा. मंडळी, आपल्याला या उपायासाठी फक्त 5 हळकुंड घ्यायचे आहेत. हळकुंड घेता वेळेस ते व्यवस्थित आपल्याला आणायचे आहेत. असे सरळ असतील ते हळकुंड घ्यायचे आहेत. चीर पडलेले असे हळकुंड घ्यायचे नाहीत. तर ते आपल्याला 5 हळकुंड लागणार आहेत. तसेच आपल्याला पिवळा नवा कपडा 1 मीटर लागणार आहे. थोडे अक्षता म्हणजे तांदूळ लागणार आहेत आणि 5 रुपयाचे एक कॉईन आपल्याला लागणार आहे. तसेच केशरच्या 2-3 काड्या लागणार आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर गुरुवारी एकादशी असल्यामुळे तुम्ही बुधवारीची सर्व तयारी करून ठेवायची आहे. बघा, आपल्याला हळकुंडच का घ्यायचे आहे तर हळकुंड म्हणजे गुरुचा प्रतिनिधी. पिवळा रंग गुरु आणि विष्णू, लग्नासाठी गुरु बळकट लागतो. निर्जला एकादशीला उपवास केल्याने गुरु 100 पट ताकदवान होतो. 5 हळकुंड पंचतत्व शुद्ध, राहू केतू शनी यांचे दोष हळदीने जळून जातात. म्हणून या दिवशी हा उपाय केला की विवाहातील विलंब दोष, नजर दोष, कर्णीबाधा सगळं कट होतं. मुलांच्या कुंडलीमध्ये 21 दिवसामध्येच लग्नाचे योग हे निर्माण होतात आणि 45 दिवसात मुलांचं लग्न हे ठरत असतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर बघा, हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुलं बाहेर राहत असतील, जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुलं बाहेर राहत असतील तर मग घरातील मुलाच्या आईने करावा, वडिलांनी करावा, भावानी करावा, बहिणीने करावा. कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तसेच बघा, बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई व्हिडिओ तुम्ही शॉर्टकटमध्ये सांगा. परंतु बघा, जे नवीन व्ह्यूअर्स असतात त्यांना देखील संपूर्ण माहिती जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी ही जी माहिती सांगत आहे तर ती माहिती पूर्ण विचार करून आणि अभ्यास करूनच याचा मी तुम्हाला माहिती सांगत असते. तरी देखील मी व्हिडिओ थोडा कमी करण्याचा विचार देखील करत आहे. तर बघा, हा जर उपाय मुलाची आई करत असेल तर आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत. तसेच बघा, तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे, तिथे एक आसन टाकायचं आहे, बसायचं आहे. आपले देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहे. तर एकादशी असल्यामुळे किंवा तुम्ही रोजच्या रोज देवघरामधील देवी देवतांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. परंतु एकादशी असल्यामुळे तुम्ही जर अभिषेक करून घ्यायचा असेल तर अभिषेक देखील तुम्ही करू शकता. श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, तसे देवघरामध्ये देवी देवतांचा तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच त्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात, जसे की पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तुळशीपत्र आहे, बालकृष्ण असेल तर तिथे तुम्ही तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे.
मग आईने बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, मंगलदोष आहे, तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे, कारण कोणताही उपाय करत असताना संकल्प करणे तितकंच महत्त्वाचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संकल्प कशा प्रकारे करायचा आहे, तर तसं तुम्ही संकल्प करायचा आहे. आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे की एखादी प्लेट घ्यायची आहे आणि मग तुम्हाला त्या प्लेटमध्ये जे आपण हळकुंड आणलेले आहेत 5 हळकुंड घ्यायचे आहेत. तुटलेले वगैरे नको आहेत, अखंड हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यावरती प्रथम आपण गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे. गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने थोडंसं पाणी त्याच्यावरती शिंपडायचं आहे. हळकुंड गुरुग्रहाचा आहे, लग्नाचा कारक गुरु आहे, त्यामुळे आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही एक पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावरती पिवळा कापड आपण जो आणलेला आहे तो ठेवायचा आहे. त्यावरती थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत, म्हणजे तांदळांवरती आपल्याला हे 5 हळकुंड आहेत तर ते ठेवायचे आहेत. हळकुंडावर केशराचे पाणी थोडंसं शिंपडायचं आहेत आणि 5 नाणी म्हणजे आपण जे 1-1 रुपयाचं 1-1 कॉईन असं 5 कॉईन घ्यायचं आहेत आणि ते आपण त्या कपड्यावरती ठेवायचे. चारही बाजूने आपण ते कॉईन असं ठेवायचं आहेत. आणि मग आपल्याला धूप दीप दाखवायचं आहे. एखादं फूल असेल ते देखील ठेवायचं आहे. हळकुंडांच्या वरती अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याची आपण एक पोटली तयार करायची. एखादा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याच्या साहाय्याने आपल्याला त्याची अशी पोटली तयार करायची आहे. आणि मग ही आपण आपल्या देवघरामध्ये श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या समोर ही ठेवायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. तर हा मंत्र आपल्याला 108 वेळाच बोलायचा आहे. ओम ग्राम ग्रीम ग्रो सह गुरुवे नम. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ग्राम ग्रीम ग्रो सह गुरुवे नम. हा गुरुग्रहाचा बीज मंत्र आहे, तो तुम्हाला 108 वेळा बोलायचं आहे. जर शक्य नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु श्रद्धा महत्त्वाची आहे. कारण यामुळे गुरुग्रह प्रसन्न झाला की लग्नाचे योग 100% येतात. म्हणून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा लग्नाचा मंत्र आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही ही पूजा जर सकाळी तुम्ही हा उपाय केलेला असेल तर पूर्ण दिवस तुम्हाला ही पुरचुंडी आहे तर ती तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या चरणापाशी ठेवायची आहे. ती तशीच ठेवून द्यायची आहे. आणि मग तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे की ती पुरचुंडी उचलायची आहे आणि मग जिथे कुठे मुलं झोपत असतील तर मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. किंवा जर जागा नसेल तर मग तुम्ही देवघरामध्ये एखाद्या फोटोच्या मागे ती पुरचुंडी ठेवायची आहे. रोजच्या रोज आपण देवघरामध्ये देवांची जी पूजा करतो त्यावेळेस आपण त्या पुरचुंडीची पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे, लग्नाबद्दल बोलायचं आहे. असं रोजच्या रोज तुम्हाला करायचं आहे. 45 दिवस तुम्हाला ही पोटली अशीच ठेवायची आहे. तर 45 दिवसांनी ही पुरचुंडी वाहत्या पाण्यात सोडायची आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे. जर वाहतं पाणी नसेल तरच मग पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे. पुरचुंडीमध्ये जे नाणी आहेत म्हणजे 1-1 रुपयाचं कॉईन आहेत तर ते तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला द्यायचं आहे. 45 दिवस नित्य नेमाने पूर्ण श्रद्धेने तुम्ही ही पुरचुंडी देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे किंवा कपाटात ठेवायची आहे. तिला रोजच्या रोज प्रार्थना करायची आहे. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केला रिझल्ट लगेच दिसायला लागेल, रिश्ते यायला लागतील, बोलणी पक्की होईल आणि काही दिवसात मुलांचं लग्न ठरेल. बघा, एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेची देखील विधिवत पूजा करायची आहे. तुळशी मातेसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, 1 वेलची टाकायची आहे, 1 अखंड लवंग टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली तुम्हाला थोड्याशा अक्षता एखाद्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे आणि तुळशी मातेसमोर तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे बोलायचा आहे. असं तुम्हाला प्रत्येक एकादशीला करायचं आहे. तुळशी मातेला देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जे काही दोष असतील तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. एकादशी असल्यामुळे तुम्ही गुरुवारी विष्णू देवांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या केळीच्या झाडाला हळद मिश्रित जल अर्पण करायचे आहे आणि तिथे देखील तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. पूजा झाल्यानंतर मुलाने किंवा मुलीने आपल्या कपाळाला आणि कंठावरती हळदीचा किंवा केशर चंदनाचा टिळा लावायचा आहे. यामुळे गुरुग्रह बलवान होतो. तसेच तुम्ही पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहेत. निर्जला एकादशीच्या दिवशी पिवळे धान्य, पिवळी फळे, केळी, आंबे
किंवा पिवळे कपडे गरजू लोकांना तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करायचे आहेत। यामुळे तुमचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो आणि लग्नात येणारे अडथळे हे दूर होतात आणि लग्न लवकरात लवकर ठरतं। बघा, गुरुवारी मुलांनी शक्यतो अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पिवळे कपडे आहेत तर ते देखील तुम्ही परिधान करायचे आहेत। यामुळे तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि जोपर्यंत लग्न तुमचं जमत नाही तोपर्यंत तुम्ही हळदीचा जास्तीत जास्त उपाय करायचा आहे। म्हणजे पिवळे कपडे घालायचे आहेत, चिमूटभर हळद पाण्यात टाकायची आहे, हळदीचा टिळा लावायचा, हे सर्व तुम्हाला करायचं आहे। 25 जूनला निर्जला एकादशी विसरू नका। 10 रुपयाच्या हळकुंडाने तुमच्या पोरांचं आयुष्य बनणार आहे। व्हिडिओ लाईक करा, ओम नमो नारायणा कमेंट करा, ज्यांच्या घरात लग्नाची चिंता आहे त्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा चमत्कारी उपायांसाठी आपल्या मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। त्याचप्रमाणे काही शंका तुमच्या असतील किंवा काही प्रश्न असतील, तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवे असतील, म्हणजे जर तुमच्या मुलांच्यामध्ये कुंडली दोष आहे किंवा पितृदोष आहे, नजर दोष आहे किंवा मंगल दोष आहे, यावरती तुम्हाला व्हिडिओ जर इच्छित असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे पण सांगा, जर तुम्ही हा उपाय केला आणि तुम्हाला 45 दिवसामध्ये तुमच्या मुलांचं लग्न ठरलं तर कमेंटमध्ये नक्की येऊन सांगा। श्री स्वामी समर्थ।